नमस्कार श्रोते हो, आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकूया विक्रमादित्य राजा आणि हनुमानाची सखोल कथा. विक्रमादित्य राजा आपल्या शौर्य आणि नीतिमत्ता आणि न्यायप्रियतेसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या राज्यात लोक शांत, सुखी आणि समृद्ध होते. लोक मुख्यतः कृषीवर अवलंबून होते आणि त्यांची भूमी अत्यंत सुपीक होती. राजा स्वतःसुद्धा कृषी व्यवसायाला महत्त्व देणारा होता आणि त्याच्या काळात धान्य, फळ आणि विविध पिकांचे उत्पादन मुबलक होते. विक्रमादित्य राज्यात असणाऱ्या समृद्धीमुळे अनेकांना त्याच्याकडे देशभावनेने पाहिलं. त्या राज्याची सुपीक जमीन, विशेषतः गहू, धान व कपाशी आणि ऊस यांची मोठ्या प्रमाणात शेती होत असे. पण काही काळानंतर कालकाय नावाच्या राक्षसाने राज्यात भीती पसरवायला सुरुवात केली. कालकाय हा राक्षस यमलोकातून जन्मलेला होता. त्याला असुर गुरु शंकराचार्याचे आशीर्वाद मिळाले होते, ज्यामुळे तो अमर झाला होता. मात्र त्याला असा शाप मिळाला होता की जोपर्यंत तो फक्त बळावर आक्रमण करतो तोपर्यंत त्याचे सामर्थ्य कायम राहील. त्याच्या अमरत्वाने त्याला मोठा गर्व झाला होता, पण त्याला विक्रमादित्याच्या राज्याची समृद्धी आणि शांतता मान्य नव्हती. तो असं मानत होता की राजा विक्रमादित्याच्या राज्यातील साधू, संत आणि पवित्र माणसं आपल्याला आपल्या सामर्थ्यापासून दूर करतील. त्यामुळे त्याने राज्यावर आक्रमण सुरू केले. कालकायने राज्यातील शेतावर आक्रमण करायला सुरुवात केली. शेतीमधील पिकं जाळून टाकली, पाण्याचे स्रोत सुकवले आणि शेतकऱ्यांना घाबरून सोडले. मग तांदूळ, कपाशी आणि फळ याची नासाडी झाली. पीक नसल्यामुळे राज्यातील प्रजेला उपासमारीचा सामना करावा लागला. शेतकरी हतबल झाले आणि विक्रमादित्याकडे मदत मागायला आले. राजा विक्रमादित्याने त्यांना दिलासा दिला आणि कालकायला संपवण्याचे ठरवले. विक्रमादित्यांनी आपल्या राज्यातील आचार्य आणि ऋषींना सल्ला घेतला. त्यांनी सांगितलं की कालकाय असामान्य शक्तीचा धनी आहे आणि त्याचा पराभव फक्त हनुमानाच्या आशीर्वादाने शक्य आहे. म्हणून विक्रमादित्यांनी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. विक्रमादित्यांनी तपश्चर्या करण्यासाठी तुंगभद्र नदीच्या काठची स्थित ऋष्यमुख पर्वत निवडला. तिथे जाऊन त्याने हनुमानाच्या कृपेसाठी कठोर तप सुरू केले. पूजेच्या तयारीने महत्त्वाकांक्षी होती. त्यासाठी त्याने विविध पवित्र वस्तू गोळा केल्या. तांदूळ, शुद्ध तांदूळाची अक्षदा पूजा करताना वापरली जाते. अक्षदा म्हणून शुभ शकून आणि फलप्राप्ती. कुंकू देवी देवतांच्या पूजेसाठी शुभ मानलं जातं. फळं म्हणजे आशीर्वादाचे प्रतीक, विशेषतः केळी, नारळ, गुळाचा वापर करण्यात आला. हनुमानाला दुर्वा विशेष प्रिय आहे, म्हणून दुर्वेची माळ विक्रमादित्याने तयार केली. तुळशीची पानं हनुमानाच्या पूजेत अत्यंत पवित्र मानले जातं. शुद्ध गंगाजल किंवा तुंगभद्र नदीच्या पाणी वापरलं गेलं, कारण तुंगभद्रा हनुमानाच्या आराधनेत पवित्र मानली जाते. तुपातला दिवा अखंड जळत ठेवला, जो पूजा कालावधी अखंड प्रज्वलित राहिला. विक्रमादित्याने हनुमानाची तपश्चर्या करण्यासाठी या सर्व वस्तूंचा वापर केला. या पूजेच्या माध्यमातून त्याने हनुमानाच्या चरणी आपलं नतमस्तक होऊन विनंती केली की त्याला या संकटातून मुक्तता मिळावी. हनुमानाची पूजा नेहमीच बल, विजय आणि संकटावर मात करण्यासाठी केली जाते. विक्रमादित्याने जेव्हा तपश्चर्येचा हनुमानाचा मंत्र जपायला सुरुवात केली तेव्हा त्याचं जप-तप दीर्घकाळ चाललं. ओम हनुमते नमः. ओम रामदूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमान प्रचोदयात. हनुमानाचे वर्षानुवर्षे चाललेल्या तपश्चर्येनंतर अखेरीस हनुमान अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी विक्रमादित्यांच्या श्रद्धेने प्रभावित होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. विक्रमादित्यांनी त्यांची भक्तिपूर्वक विनंती केली. प्रभू, माझ्या राज्यावर कालकाय नावाच्या राक्षसाचे आक्रमण केलं आहे. माझ्या प्रजेची कृषी नष्ट होत आहे. कृपया मला त्याचा पराभव करण्याचा साधन द्या.
हनुमान त्याला दिव्य गदा दिली, जी कोणत्याही शत्रूला सहज पराभूत करू शकत होती. पण हनुमानाने विक्रमाला सांगितले की तू ही गदा फक्त धर्माच्या पालन करून वापर. जर तू सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालशील तर ही गदा तुझ्यासाठी विजय प्राप्त करेल. हनुमानाच्या आशीर्वादाने विक्रमादित्याने कालकाय राक्षसाचे युद्ध केले. राक्षसाने आपला जादुई शक्तीचा उपयोग करून विक्रमादित्यावर अनेक आघात केले, पण हनुमानाची गदा इतकी शक्तिशाली होती की राक्षसाला पळण्याची वेळ आली. शेवटी विक्रमादित्याने गदेने कालकायचा प्रहार केला आणि त्या दृष्ट साम्राज्य कायमचं समाप्त केलं. कृषीच्या पुनर्प्राप्ती आणि राज्याचा आनंद. कालकायचा नाश होताच राज्यातील शेत पुन्हा सुपीक झाले. गहू, तांदूळ, ऊस आणि कपाशीची शेती पुन्हा एकदा फुलू लागली. राज्यातील शेतकरी आणि प्रजा पुन्हा समृद्ध झाली. विक्रमादित्याच्या न्यायप्रियतेमुळे राज्याची शांती आणि समृद्धी नांदली. माझी ही कथा शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.